तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 20 सॉल्व करणार आहे. अ ब्लॉक ऑफ मास यम मूव्हिंग ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. तर एक ब्लॉक दिलेला आहे, त्याचा मास किती आहे, यम इतका आहे आणि तो एका फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेसवरती मूव्ह करतोय. कोलाइड विथ अ स्प्रिंग ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट के, आणि तो ब्लॉक त्या स्प्रिंगवरती जाऊन कोलाइड होतोय ज्याचा फोर्स कॉन्स्टंट आहे के इतका. अँड कॉम्प्रेस इट थ्रू अ डिस्टन्स एक्स. तर एवढ्या एक्स इतक्या डिस्टन्सने त्याला काय करते, कॉम्प्रेस करते. द मॅक्झिमम मोमेंटम ऑफ द ब्लॉक आफ्टर कोलिजन इज. तर आपल्याला मॅक्झिमम मोमेंटम या ठिकाणी फाईंड करायचं कोलिजन झाल्यानंतर. तर हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याची डायग्राम पण तुम्हाला दिलेली आहे. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, त्या अंडर रूट यम के अंडर रूटच्या बाहेर एक्स. बी ऑप्शन आहे 0. सी ऑप्शन आहे के एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2m. डी ऑप्शन आहे यम एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय के. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक ब्लॉक दिलेला आहे ज्याचा मास यम आहे आणि तो फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेसवरती मूव्ह करतोय. आणि नंतर कोलाइड होणार आहे एका स्प्रिंगवरती, त्याचा फोर्स कॉन्स्टंट के आहे आणि कॉम्प्रेस होतोय एक्स एवढ्या डिस्टन्सने. तर आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम मोमेंटम या ठिकाणी फाईंड करायचं आफ्टर कोलिजन. तर कोलिजन झाल्यानंतर त्याचं मॅक्झिमम मोमेंटम किती असणार ते फाईंड करायचं. आता या ठिकाणी मोमेंटम जर घेतलं तर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, मास इंटू वेलॉसिटी. तर या ठिकाणी आपल्याला वेलॉसिटी या ठिकाणी फाईंड करावं लागेल. मास दिलेलं आहे तुम्हाला मासच्या टर्ममध्ये. मग याच्यासाठी आपण सर्वात पहिले तर ती डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. या ठिकाणी स्प्रिंग दिलेली आहे आणि त्या स्प्रिंगला ब्लॉक कनेक्ट केलेला आहे ज्याचं मास किती तर यम इतकं आहे आणि हा स्लाइड करतो, मूव्ह करतोय कशावरती, या हॉरिझॉन्टल सरफेसवरती. ओके. आणि याच्यावरती जाऊन कोलाइड होणार आहे. मग आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मोशन असेल, ट्रान्सलेटरी मोशन. आणि मग याचं आपल्याला यूज करावं लागेल लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जर घेतलं तर याच्यामध्ये सुरुवातीला कोणत्या प्रकारचं एनर्जी होती, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आणि ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी घेतलं तर तो किती असतो, 1/2 mv². त्यानंतर याला कॉम्प्रेस करायचं म्हणजे याच्यामध्ये कोणती एनर्जी राहील, पोटेन्शियल एनर्जी राहील. ओके. तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती असतं, 1/2 k². ओके. तर याच्यामध्ये जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 1/2 काय आला, कॅन्सल. मग या ठिकाणी राहिलं mv² इज इक्वल टू k टाइम्स एक्स असेल. पण आपल्याला वीज फाईंड करायचं राईट ना. मग यम इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करून घ्या, डिवाइड करून घ्या. मग v² इज इक्वल टू kx डिवायडेड बाय काय भेटेल, तर आपल्याला यम भेटेल. आणि फायनली याचं आपल्याला काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. टेकिंग स्क्वेअर रूट, तर v जो भेटणार आहे तो किती भेटेल, अंडर रूट k/m. आणि हा जो सॉरी इथे x² होता, x², त्याला आपल्याला कुठे लिहावं लागेल तर स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहावं लागेल. आणि ही जर टर्म आपण या इक्वेशनमध्ये पुट केलं मोमेंटममध्ये, मग आपण याला काय करू, इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. मग देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. तर आपला लिनियर मोमेंटम जो आहे तो मास मी यम तसा पुट करणार आहे आणि व्हीच्या जागी टाकणार अंडर रूट k/m आणि रूटच्या बाहेर जो असणार तो काय असणार, एक्स. आता या यमला आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये पुट करायचं आहे. तर स्क्वेअर रूटमध्ये टाकल्यानंतर यमचं काय होणार आहे, m², आधाला k डिवायडेड बाय यम आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर असेल काय तर एक्स. इथला एक यम आणि इथला एक यम काय आला, कॅन्सल. मग आपला जो मोमेंटम आहे तो अंडर रूट काय असणार तर m k आणि स्क्वेअर रूटच्या बाहेर जो आहे ते काय असणार तर तुमचं एक्स असेल. ओके. तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर या ठिकाणी चेक केलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट मॅच होतोय, अंडर रूट m k आणि अंडर रूटच्या बाहेर एक्स. तर या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए असेल.